हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आले, त्याच्यासाठी खूप सॉरी. तर मी 1 वर्ष झालं मेहंदी लावते डोक्याला आणि केस खूप छान झाले आणि मला वाटलं की जी रेसिपी आहे मेहंदीची ती तुमच्यासोबत मी शेअर केली पाहिजे आणि तुम्हालाही काही प्रॉब्लेम असतील हेअर्सविषयी तर तुमचेही सॉल्व्ह होऊन जातील, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. तर मी या ठिकाणी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, चहापत्ती, कढीपत्ता, ज्या ज्या वस्तू मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये ते सर्व टाकलेले आहेत. मी तिथं कॅप्शनमध्ये पण देईल. 1 ग्लास घेतलेलं पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत सगळं व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे. त्याचा पूर्ण अर्क पाण्यात उतरला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्यावरती प्लेट झाकायची आहे. तोपर्यंत मी इकडं कोरफड आहे, त्याचे जे काटे असतात साईडचे ते कट करून त्याला ग्राइंडर करून घेणार आहे. त्याची पातळ छान पेस्ट करून घ्यायची आणि आपल्याला त्याच्यात मेहंदी भिजवायची आहे आणि वरून जे हे बॉईल केलेलं पाणी आहे ते पण ॲड करायचं आहे. केस जर पांढरे असतील तर ते डार्क ब्राऊन होतील आणि केसांची गळती पण थांबते. एक प्रकारे मेहंदीमध्ये आपण ज्या सर्व वस्तू टाकतोय त्याच्यामध्ये केसांना जो आहे ते शाईन पण येईल आणि खूप छान हेल्दी केस होतात. तर इकडे हे बॉईल होऊन झालेलं आहे आणि केसांना आणखीन छान घट्ट कलर बसावा याच्यासाठी मी थोडंसं बीटरूट पण याच्यामध्ये कट करून टाकणार आहे. चहापत्तीचं पाणी बॉईल झालेलं आहे, त्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये 2 कॉफीच्या पुड्या टाकायच्या आहेत. मी ब्रूची कॉफी आहे 2 रुपयावाली, त्याच्या 2 पॅकेट टाकत आहे. मेहंदी तर सगळेच लावतात, पण मेहंदीत काय काय टाकायचं आणि मेहंदी लावल्यानंतर काय करायचं हे कोणी सांगत नाही. तर खूप जण म्हणतात की मेहंदी लावल्यानंतर केस ड्राय होतात, तर त्याच्यानंतर मेहंदी लावल्यानंतर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बीटरूटमध्ये पाणी टाकून त्याला ग्राइंडर छान करून घ्यायचं आहे आणि नंतर ते गाळून या पाण्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे मेहंदी प्लस हेअर पॅक आपल्या केसांना छान बसतो आणि ही प्रोसेस जी आहे ती महिन्यातून एकदा करायची आहे. सुरुवातीला तुम्हाला सूट होणार नाही, 3-4 महिने तरी, नंतर एकदा सेट झालं ना तर केस खूप छान वाढतील तुमचे. तर माझ्या केसांच्या लेंथनुसार मी या ठिकाणी गणपती छापच्या 4 पॅकेट येत आहेत. जर तुमचे केस छोटे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. या ठिकाणी तुम्ही कुठलीही मेहंदी वापरू शकता जी की नॅचरल असेल. काळी मेहंदी वापरू नका फक्त. तवा, कढई जर लोखंडाची असेल तर ती वापरावी, नाहीतर तुम्ही स्टील, प्लास्टिकमध्येही भिजू घालू शकता मेहंदी छान भिजत घालून याला रात्रभर ओव्हरनाईट ठेवायचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी आपण मेहंदीमध्ये ॲड केलेल्या आहेत त्यातली जर एखादी गोष्ट नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. जर तुमच्याकडे आवळा पावडर असेल तर ती तुम्ही ॲड करावी. माझ्याकडे आहे पण मी टाकायचं विसरून गेले. जर तुमच्याकडे ती असेल तर ॲड करा, नसेल तर काही हरकत नाही. मेहंदी पूर्ण रात्र भिजून झालेली आहे आणि खूप छान सुंदर कलर आलेला आहे मेहंदीला. आता ही जी मेहंदी आहे याला व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते आणि तुम्ही याची हे बघू शकता की हे कशी पडते काय. अशी मेहंदी स्वतःही लावू शकता किंवा कोणाकडून लावूनही घेऊ शकता. मेहंदी लावल्यानंतर केस असेच सोडू नका, ते कडक होऊन तुटतात. त्याच्यासाठी तुमच्याकडं जर अशी बाथ कॅप आहे जी मी DIY शॉपमधून घेतलेली आहे तशी असेल तर ते लावा किंवा कॅरीबॅग देखील लावू शकता. मेहंदी वॉश केल्यानंतर केसांना 2 हेअर कंडिशनर ज्या पॅकेट्स असतात ते लावा किंवा तुम्ही कुठला जो रेग्युलर कंडिशनर वापरता तो लावायचा आहे. केसांना बिलकुलही शॅम्पू करायचा नाही, कारण कलर पूर्ण निघून जाईल. तर फक्त केस साधे पाण्याने धुवायचे आहेत आणि नंतर कंडिशनर अप्लाय करायचा आहे. केस व्यवस्थित वॉश केल्यानंतर, केस वाळल्यानंतर रात्री झोपताना केसांना छान हेअर ऑइलिंग करायचे आहे आणि याच्यामुळे केसांना डीप मॉइश्चराईज मिळतं. म्हणतात ना की मेहंदीने केस ड्राय होतात, तर त्याच्यावर हे नंतर उपाय करायचे आहेत ज्याच्याने केसांना स्पासारखा एक फील येतो आणि केस फार स्मूथ होतात. दुसऱ्या दिवशी केस तुम्ही जे शॅम्पू वापरता त्या शॅम्पूने केस छान वॉश करायचे आहेत, परत कंडिशनर लावायचा आहे आणि असा लूक येऊन जाईल. भरपूर काही माहिती तुम्हाला सांगायची होती पण व्हिडिओ खूप मोठा होईल, याच्यासाठी इथपर्यंतच थांबवते. मी स्वतःवर अगोदर एक्सपेरिमेंट केला आणि नंतर तुम्हाला शेअर करत आहे. 1 वर्ष झालं मी हे फॉलो करते, तर तुम्हीही ट्राय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा.